तर अक्कलकोटच्या ब्लॉग नंतर फायनली आता आपला म्हणजे नवीन वर्षातला पहिलाच ब्लॉग आहे. तर तुमचं सगळ्यांचं नमस्कार, सगळ्यांकडनं हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर गाईज. फुल गाईज बीज बोलता आपला ऋषा. आणि भाईंनी जरा गुड न्यूज दिली आहे, म्हणजे आता ती सांगू नाही शकत, कळेल. शिर्डीचा ब्लॉग बघितला असेल तर इथं हातात तुम्हाला काहीतरी दिसला असेल स्टेअरिंगच्या इथं. तर आता तो सीन का सोडला तर आपल्या बीएमचं मध्ये म्हणजे बटन आहे, म्हणजे हिला नाही बीएमला आहे, ते आम्ही करायला दिलंय छोटुकडं परत एकदा. परत लोकांना वाटलं की बाबा गाडी बंद पडली का, घराखाली नाहीये, म्हणून लोकांची नजर आधीच काढून घेतलेली चांगली. आणि पहिलं आपण भोसरीला चाललोय, मम्मीचं जरा काम आहेत आणि ते काम झाले की मग मम्मीला आपण इथं सोडू आणि त्यानंतर पण मग आपण इथनं चेतकवरच जाऊ, कारण की आता काय सांगू नाही शकत जास्त पुढचं, पण नाही परवडत किशाला ही. पण ठीक आहे, व्लॉग बघत राहायचंय. आणि यावेळेस तर आता पुढच्या 1.5-2 महिन्यात अजून एक नवीन काहीतरी येणार आहे गोष्ट, ती आत्ता नाही सांगणार. ती ज्या दिवशी आम्ही जाऊ त्या दिवशी तुम्हाला कळून जाईल, म्हणून आता व्लॉग बघत राहायचंय लौकिक. आणि हा मेन आपला कॅमेरामॅन चांद नवाब सोबत परत एकदा कॅमेरामॅन परत आलाय. अक्कलकोटच्या ब्लॉगला नव्हता तो नीट अँगल घ्यायला. कामले आणि ऋषा कसे पण अँगल घेत असतील, काय नाही, चांगले घेत होतो. कारण येतं चांगलं घेता अँगल घेता येतात ऋषाला. फायनली मम्मी म्हणजे ब्लॉग चालू करून झालते 15-20 मिनिटं. त्यानंतर मम्मी आली, त्यानंतर परत इथं जाऊन पेट्रोल भरला कायवाडीत. म्हणजे पेट्रोल आधीच होतं त्यात, पण अजून परत भरलं. आणि फायनली मम्मी आली. मम्मी परत बोलते ती ब्लॉग मध्ये घेत नाही जास्त. आता बोल, काय बोलणार? मग काय बोलणार काय मग अजून? का नाही घेत, कशाला नाही घेत? तू काय बोलत अर्धा वेळ तर तिला आजण्यातच घालवते, त्याच्यानंतर मग तिला सुचतं की काय बोलायचं. त्याच्यानंतर मग बोलते की अरे हा का असं बोलायचं होतं, ओके. मग त्याच्यानंतर काय सांगतं सारखं म्हणजे तिला घेतच येत नाही. तर आता इथून पहिले आपण चाललोय आबीरकडं. यावेळेस त्याची म्हणजे आता बोलायला गेलं तर दुसरं नको बोलायला, काय मनभेद जास्त होतील, म्हणून नाही का आपल्या आबीरला दाखवू तिथे. आणि त्याच्यानंतर मग तिथून डायरेक्ट आपल्याला मम्मीला परत सोडून परत छोटूकडं पण जायचंय, म्हणून ब्लॉग बघत राहायचंय. तर आता एक कॉमेडी सीन झालाय. क्लिप टाकली असेल थोड्या वेळासाठी, जास्ती मोठी क्लिप नाही टाकू शकत. कुल्फेने टाकली असेल तर ठीक. आम्हाला आता जस्ट धरलं होतं आणि तसं बघायला गेलं तर ना गाडीची पासिंग संपली आहे. गाडी जिवंत नाही तरी पेपरला दाखवत होती. तो सगळ्यात मोठा आश्चर्य. आणि आम्ही हँग पडलो. काय बोलतो ऋषा? ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. कमीत कमी किती रुपयात तरी सोडवलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर सांगा कमेंट मध्ये. हा, कमेंट मध्ये तेच करा. हा, गेस करा आणि टाका. आणि त्यानंतर मग आम्ही व्लॉगच्या एंडिंगला सांगतो की किती रुपयात काय सोडलेलं. असला कॉमेडी सीन झालाय. लौकिक काय बोलणार? लौकिक आणि मम्मी तिथं पण बरंच चालू झाली. काय झालं, काय होईल आता पोलिस त्रास नाही देणार का वगैरे? अजिबात नाही आलं. मी काय करत होती माझं मला माहिती. काय बोलायचं नाही. स्वामी असताना काही होत नसतं. हा, ते तर आहे, स्वामी भक्त. पण ठीक आहे, ब्लॉग बघत राहायचं. ऑलमोस्ट पोहोचतोय. एक थोडीशी क्लिप बघा, मग आपण आबीरला भेटू. बरोबर आहे ना, मी जिंकली. आबीर हाय कर, हाय फादरच्या बर्थडे दिवशी आप्पा मारायचं. तर फायनली आमचा आबीर भाई. आबीर हाय कर, हाय टॉर्च बंद कर. हाय कर, हाय. कोणाला मारायचं का आपण इथं? हा, कोणाला मारायचं? आता सध्या दिवाना झालं थोडं. साले का खोपड़ी तोड़ साले का. अरे तुला का नाही मारत आहे? पण आमचा भाई जरा ऋषी पण आला. आपण ऋषीला खाली जाऊन भेटू, कारण की तो भाऊ एकदा बोलायला चालू झाला की थांबतच नाही. ते अरे बोलतात कोण. जाऊ दे, आपला आबीर मेन होता. आबीरला दाखवलं. आता आपण डायरेक्ट खाली जाऊन भेटू आणि डायरेक्ट छोटूकडे मग त्यानंतर. तर आमचे कामगार शेठ ऋषिकेश भाटकर एक पेटी घेतो, चादर असलं ते गप्रे बाबा. छत्र शॉट द्यायला ते सगळं सोडलं. तर वरती आपल्या ऋषा भेटलेला. ऋषा काय बोलणार? वरती नाही बोलता आला. आबीरचा इंटरव्ह्यू चाललेला. काय नाही तसं काही विषय. फक्त मला नंतर सांग कोण तुला बोललेलं. तुम्ही लय बोलतो व्लॉग मध्ये. ते असं कोण बोललं नव्हतं, ते आम्हालाच वाटायचं तू खूप बोलतो. हा, म्हणून. पण तू भारी बोलतो. काय बोलणार मग? लय दिवसानंतर एकतर ब्लॉग मध्ये दिसतोय. काय म्हणायचं, तुझीच कृपा आहे. काय नाही लाजत तर नाही, तू यागत तर कतही नाही. मी लाजत का? आपण कोणाला लाज, आपण
तुझं काय भाई? हे आहे सोडली पुढी भाई. हो का, इथे तर आबिरचं घर आहे. सोडली चल सोडली. काल फेकली आमच्या समोर. फेकली नाही, पप्पांना दिली. बा आणि फादरला बोलली तर आजपासून सोडली. ते तर आहे. काय नाही, अजून पण इथून पुढे चाललोय. आता मम्मीला सोडणार आणि त्यानंतर आपल्या छोटू भाईचे जरा सीन झालेत. पोलिस आलते आज गॅरेजवर. तर आता त्यासोबत बोलू आपण. आम्ही मलम लावायला हा जरा सुचवले परत मलम लावायला चाललोय. मस्करीचा सीन सोडला तर आता निघतो इथनं मम्मीला सोडून तिकडनं डायरेक्ट बरंच छोटूकडं. तर ब्लॉग बघत राहायचं. तर आता सगळ्यांना विचार आम्ही मध्ये का नाही, तर कारण की ऋषी भाऊ आता चिंचवडमध्ये येत आहे ना. हा भाऊ येतोय. म्हणून तो बोलला की चला आता ह्याच्यातच. म्हणून मम्मी लौकिक आणि त्याच्यात जाऊ दे, आपण ह्याच्यात चाललोय. आणि त्याच्यानंतर थोडं घराखाली थांबू. छोटूकडे येणार आहे का तू? बघू ना, ते अजून कन्फर्म नाहीये छोटूकडचं. ह्याचं तरी आम्हाला तर जाणंच आहे. काम बघायचं काय झालंय काय नाही. आणि बरं त्या छोटूकडे जरा पोलिसांनी हे पण केलं, मस्करीची गोष्ट वेगळी. त्यासोबत जरा स्कॅम झाला गाड्यांच्या बाबतीत, म्हणून त्यांनी केलं. म्हणून त्याला भेटायचं पण आहे आणि बघायचं पण आहे काय विषय काय नाही. आणि ते सगळं झालं. मदत करता आली तर ते पण करणार आहे आम्ही छोटूला. छोटू भाऊ आपला आहे शेवटी, काय झालं तरी. आणि बिचारा काम बिम पण करता. आता ह्याची पण गाडी थोड्या दिवस तिथेच होती. त्याचं पण 1 नंबर काम केलंय गाडीचं. बघा काय प्रॉब्लेम देते खरे. नाही अजून तर काहीच नाही. अजून तरी काही नाही 1 नंबर. म्हणून बघू. पूर्ण मार्केटमध्ये फोर्डची कोण वॉरंटी घेत नव्हतं. सगळी म्हणत होती की फोर्डचं काम आम्ही नाही करू शकत आणि केलं तर वॉरंटी देणार नाही. पण छोटू भाई डायरेक्ट म्हणला की भाऊ तू टेन्शन मत ले, सब काम करके देतो मी. म्हणून तो विथ विषय. वॉरंटी. हा आणि विथ वॉरंटी. आणि तोच विषय. म्हणून आपल्याला छोटूकडे काय असं बाय म्हणून सगळ्या गाड्या तिकडे असतात. आणि जेवढ्या माझ्यासोबत असतात ना गाड्या, म्हणजे जेवढ्या माझ्या आहेत, म्हणजे माझ्या सोडून दुसऱ्यांच्या पण, ते पण तिथेच असतात. जेवढ्यांना माझ्यावर भरोसा आहे. म्हणून सगळा मित्र परिवार आमचा छोटूकडे असतो. हा जेवढ्यांच्या स्वतःच्या हातातल्या गाड्यात तेवढं तिथं असतात. आता घरच्यांचे दुसरे पण असतात रिलेशन वाले वगैरे ते नाही तिथं असतात. हा तर ते जास्त जे आम्ही वैयक्तिक गाड्या वापरतो ते सगळे छोटूकडे असतात. जे ब्लॉग मध्ये दिसतात, जे ब्लॉगच्या बाहेर आम्ही आमच्या जर गाड्या नसल्या, आमच्या गाड्या छोटूकडे असल्या किंवा काही प्रॉब्लेम आम्ही वापरू नाही शकलो, आणि ज्या गाड्या आम्ही वापरतोय बिहाइंड द ब्लॉग ते आम्ही सगळ्या छोटूकडे असतात आमच्या त्या पण गाड्या. हा आणि आम्ही फ्रंटला फक्त आमच्या 4च गाड्या दाखवतो. एक तर ती BM, दुसरी फिगो, तिसरी गोल्डन ॲकोड आणि चौथी म्हणजे काही ॲकोड. दुसऱ्यांच्या गाड्या आम्ही जास्त जाहिरात नाही करत, कारण की जे आपले ते आपलंच असतं. दुसरे लोक परत ऐकून दाखवतात. तो प्रश्न सोडला. तर आता चाललोय, तर व्लॉग बघत राहायचं. अजून पण संपला नाहीये. छोटूकडे जाऊन आपण व्लॉग संपवू. तोपर्यंत व्लॉगची मजा घ्यायची आहे. जर ऋषी नाही आला तर आम्ही 2 व्हीलरवरतीच जाणार आहे, कारण की आमचा एक रात्रीचा प्लॅन पण होता दुसरा. जर झाला तर तो पण व्लॉग दाखवू. तर व्लॉग बघत राहायचं. तर फायनली बघा BMW. आता आबिरपासून काय रस्ता वगैरे दाखवता नाही आला. ते जेवढे घराखाली मस्ती झाली तेवढी झाली. काय नाही बघा, एकदम ओके आहे. काहीच विषय नाहीये. फक्त बटनचं काम करायला दिलंय. म्हणजे कसं आपल्याला गाण्यांची मजा घेता येईल गाडीत. स्पीकर वगैरे एकदम ओके. आणि प्लस हिचं पण आहे, हिची सर्व्हिसिंग राहिली, सर्व्हिसिंग करायला दिली आहे. म्हणून नजर काय लावू नका. आपलं घर केले मोठं नाही की खाली 3-3 गाड्या लावू. आणि गाड्या पण इथंच, सगळं इथंच आहे. आणि हा ब्लॉग बनवायचा एवढाच अर्थ होता की बाबा ब्लॉग्स येत नव्हते म्हणून सगळे लोक विचारत होते. म्हणून बघा रॉयल मोटर्स छोटूपाशीच आहे. तर छोटूबाई नाहीये, जरा सीन झालते खूप तुम्हाला सांगितले. म्हणून त्या सीनमुळे छोटूबाई हाय नाही इथं. बघू त्याला भेटू आणि ते करू. आणि आता इथं टाइम आहे की आता हा ब्लॉग इथं संपतोय. आता इथून पुढे काय दाखवू नाही शकत. बरं गाड्यांचं बोलायचं थोडेफार आहे, आमचं चालू जरा. तर मग हा ब्लॉग इथं संपतोय. तर करायचं काय, लगेच जायचंय चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. हे लौकिक इकडे आहे ना, हे जरा एक्स्ट्रा झाले. काय काय करायचंय. हाय बेबी, मेरे बाबू ने खाना खाया. काम करतो कॉल थांब एक जरा पोरींसोबत नाही. काय काय करायचं चॅनलवर लगेच लाईक शेअर सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा. आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. आज ऋषा बोलू नाही शकत, जरा ऋषाचे वेगळे हे चालू आहेत म्हणून. ठीक आहे, तर ब्लॉग इथून पण पुढे येणार आहेत म्हणून ब्लॉग बघत राहा. ओके बाय.